भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आमदार पडळकरांचं विधान म्हणजे ख्रिश्चन धर्मगुरूंच्या संविधानिक अभिव्यक्ती आणि धर्मस्वातंत्र्यावर आघात आहे. त्यामुळे जातीय तेढ निर्माण करणाऱ्या आमदार पडळकर यांच्या विरोधात पन्हाळा तालुक्यातील कोडोलीत ख्रिश्चन समाज आणि भारतीय दलित महासंघाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. धार्मिक भावना दुखावून जातीय तेढ निर्माण केल्याबद्दल आमदार पडळकरांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसंच त्यांची आमदारकी रद्द करावी, अन्यथा 11 जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याचं कोडोलीचे उपसरपंच आणि कोडोली ख्रिश्चन प्रेस्बिटेरियन कमिटीचे सदस्य डॉक्टर प्रशांत जमणे यांनी सांगितलं. येत्या 11 तारखेला या सर्वाविरुद्ध कधीही समाजात बाहेर न येणारा किंवा शांततेप्रिय असणारा समाज एवढ्या मोठ्या संख्येनं आझाद मैदानावर आम्ही 11 तारखेला येत आहे, याची शासनाने दखल घ्यावी. आणि अशी जे लोक आहेत जे धार्मिक तेढ निर्माण करणारे, एकमेकात वाद निर्माण करणारे आहेत, अशा लोकांचा त्वरित बंदोबस्त करावा आणि त्यांची आमदारकी रद्द करावी. आम्ही कोडोली ख्रिश्चन समाज व सर्व अल्पसंख्याक भारतीय दलित महासंघ इतर ज्या काही संघटना आहेत या सर्व संघटनेतर्फे त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो. यावेळी मागण्यांचं निवेदन कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांना देण्यात आलं. याप्रसंगी कोडोली चर्चचे रेव्हरंड SR रणभिसे, माजी समाज कल्याण सभापती विशांत महापुरे, दलित महासंघाचे श्रीकांत कांबळे, अभिजित बनसोडे यांच्यासह कोडोलीतील ख्रिश्चन समाज आणि भारतीय दलित महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.